कुंभ राशी 21 फेब्रुवारीनंतर ब्रह्ममुहूर्तावर तुमच्या घरात होणार चमत्कार. कुंभ राशीवाल्यांनो, अजून तुमची वेळ आहे. जागे व्हा. हा संदेश प्रत्येकाला मिळत नाही. जर हे शब्द तुमच्या डोळ्यासमोर आले असतील तर त्याला साधा योगायोग समजू नका. ब्रह्ममुहूर्ताच्या पवित्र वेळी पहाटे साधारण 3 वाजता एक दिव्य शक्ती तुमच्या दारी येऊन तुम्हाला एक अमूल्य गोष्ट द्यायची इच्छा व्यक्त करत आहे. काही लोकांना त्यावेळी खास संकेत जाणवतात, पण पुढे तेच लोक जातात जे त्या संकेतांना ओळखतात आणि स्वीकारतात. तुम्हाला वारंवार एकाच वेळी जाग येते का? अचानक मन अस्वस्थ होते किंवा अगदी कारण नसताना विलक्षण शांत होते का? एखादी जुने स्वप्न पुन्हा पुन्हा आठवते का? हे सर्व काही उगाच घडत नाही. दैवी कृपा नेहमी तुमच्या आयुष्याची दारे हलकेच ठोठावत असते, पण ते दार उघडायचे की नाही हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. जर तुम्ही आळस, शंका किंवा भीतीमुळे या संकेतांकडे दुर्लक्ष केले तर संधी हळूहळू दूर जाऊ शकते. पण ज्या दिवशी तुम्ही श्रद्धा, जागरूकता आणि सकारात्मकतेने हे संकेत स्वीकारला, त्या दिवसापासून परिस्थिती बदलायला सुरुवात होऊ शकते. लक्षात ठेवा, चमत्कार आकाशातून अचानक पडत नाही, तो सूक्ष्म संकेतांपासूनच सुरू होतो. जर तुम्ही कुंभ राशींचे असाल तर आजपासून ब्रह्ममुहूर्ताला उठा, 5 मिनिटे शांत बसा, ईश्वराचे स्मरण करा आणि मनात सकारात्मक संकल्प करा. कदाचित तुम्ही शोधत असलेली ती एक गोष्ट, शांती, नवी संधी आणि आत्मविश्वास हळूहळू तुमच्या आयुष्यात येऊ लागेल. निर्णय तुमचाच आहे. संकेतांकडे दुर्लक्ष करणार की स्वतःच्या नशिबाचेच दार स्वतःच उघडणार? तुम्ही अनुभवलं असेल की तुमचं मन सतत काही ना काही विचार करत राहतं. कधी एका जागी स्थिर राहत नाही. कधी म्हणतं इथे जाऊया, कधी म्हणते तिथे जाऊया, तिथे काम करूया. कधी व्यवसायाचा विचार करतो तर कधी प्रश्न पडतो, सुरुवात नेमकी कुठून करावी? हाच तो क्षण आहे जिथे जागरूकता, श्रद्धा आणि योग्य निर्णय तुमचं आयुष्य नव्या दिशेने घेऊन जाऊ शकतं. आज अगदी 1 तासानंतर तयार होणारी ग्रहस्थिती ही गेल्या अनेक वर्षात क्वचित पाहायला मिळाली आहे. या दिवशी शनी, राहू आणि दैवी ऊर्जा यांचा विशेष संयोग निर्माण होणार आहे, ज्याचा थेट परिणाम कुंभ राशींच्या जीवनावर जाणवेल. काही कुंभ राशींच्या व्यक्तींना अचानक धनप्राप्तीचे योग निर्माण होतील, अडकलेली कामे मार्गी लागतील, शत्रूंची डाव निष्फळ ठरतील आणि आयुष्याची दिशा बदलणारी संधी मिळेल. पण जर तुम्ही एक छोटीशी गोष्ट दुर्लक्षित केली तर हाच काळ मोठे नुकसान देऊ शकतो. कारण देवता जेव्हा काही मोठं द्यायचं ठरवतात तेव्हा आधी परीक्षा घेतात. कधी दुःख देतात, कधी संकटे आणतात, मन अस्वस्थ करतात, विचारांना स्थैर्य राहत नाही, निर्णय घ्यायला कठीण जातं. हे सर्व येणाऱ्या बदलांचे संकेत असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्या खास गोष्टींबद्दल सांगणार आहोत जी ही दैवी शक्ती तुम्हाला द्यायची इच्छा ठेवते. मात्र ती प्राप्त होईलच तेव्हा जेव्हा तुम्ही योग्य वेळी योग्य उपाय कराल आणि सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्षपूर्वक पाहाल. जेव्हा तुम्ही संपूर्ण संदेश मनापासून ऐका आणि आचरणात आणाल तेव्हा तुमच्या जीवनाची दिशा खऱ्या अर्थाने बदलू शकते. आज रात्री 3 वाजल्यानंतर जेव्हा तुमच्या नशिबाला एक मोठी झेप मिळेल तेव्हा ते बदल पाहून अक्षरशः अंगावर शहारे येतील. म्हणूनच कुंभ राशींच्या लोकांनो, हा संदेश अजिबात दुर्लक्षित करू नका. कारण जर तुमच्या गोष्टीची चाहूल तुम्हाला विरोधकांना लागली आणि त्याचे तुमच्या आधी योग्य उपाय केले त्यांनी, तर नंतर पश्चाताप करायची वेळ येऊ शकते. म्हणून लक्षपूर्वक ऐका. आता जे सांगितले जाणार आहे ते सामान्य भविष्यवाणी नाही. आज रात्री बरोबर 3 वाजता एका गूढ ऊर्जेशी संबंधित असे रहस्य उलगडू शकते जे थेट कुंभ राशींच्या भाग्यश्री जोडल्याशी आहे. शास्त्रामध्ये रात्री 3 नंतरचा काळ देव मानला गेला आहे. यावेळी नकारात्मक शक्ती क्षीण होतात, दैवी शक्ती अधिक सक्रिय होतात आणि भाग्य परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होते असे मानले जाते. आणि कुंभ राशींचे लोक सांगतात की या वेळेला अचानक जाग येते किंवा कोणाच्या उपस्थितीचा भास होतो की केवळ भ्रम नसून विश्वास कडून मिळणारा एक सूचक संकेत असू शकतो जो तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो. आता पाहूया कोणत्या ग्रहांची चाल बदलू शकते आणि त्याचा थेट परिणाम कुंभ राशीवर कसा होईल. काहींच्या आयुष्यात एका रात्रीत मोठा बदल घडू शकतो तर काहींना अनपेक्षित प्रगतीची संधी मिळू शकते. या काळात तुमचा स्वामी मानला जातो राहू आणि दैवी ऊर्जा यांच्यासोबत एक दुर्मिळ योग तयार करीत आहे असे मानले जाते. असा संयोग अनेक वर्षात क्वचित घडतो आणि त्याचा प्रभाव आजपासून सुरू होतो. पुढील 7 दिवस कुंडलीत जाणू शकतो. हा काळ जागरूकता, संयम आणि सकारात्मक कृतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या कुंडलीत निर्माण होणारे हे योग थेट तुमच्या भाग्याला दिशा देणारे ठरू शकतात. काही लोकांच्या आयुष्यात एका रात्रीत मोठी आर्थिक प्रगती होऊ शकते तर काहींच्या आयुष्यातील मोठ्या अडचणी, संकटे आणि दीर्घकाळ चाललेला त्रास हळूहळू दूर होऊ शकतो. जे विरोधक तुमच्या अपयशाची वाट पाहत होते त्यांना आता ठाम आणि ठोस उत्तर मिळण्याची वेळ येऊ शकते. असे म्हटले जाते की अन्यायाला ठाम प्रत्युत्तर मिळतेच. रात्री 3 ते पहाटे 5 या काळात घेऊन
योग आणि यानंतरचा ब्रह्ममुहूर्त अत्यंत पवित्र मानला जातो. या वेळेला दैवी शक्ती सक्रिय असतात असे शास्त्र सांगते आणि त्या कधीही रिकाम्या हाताने येत नाही असे मानले जाते. कुंभ राशींसाठी या काळात 3 स्पष्ट संकेत मिळू शकतात. अचानक धनप्राप्तीची शक्यता, अडकलेली कामे मार्गी लागणे आणि दीर्घकाळाचे ताण हलके होणे. मात्र एकटा आहे, जर तुम्ही दैवी संकेत ओळखण्यात चूक केली तर हाच काळ तुमची परीक्षा देखील ठरू शकतो. मग प्रश्न असा आहे की हे संकेत ओळखायचे कसे? तर रात्री 3 नंतर अचानक एखादी विलक्षण स्वप्ने पडले, अचानक जाग आली किंवा मन एखाद्या विशिष्ट विचारांकडे तीव्रतेने खेचले गेले तर तो एक संकेत असू शकतो. अशा वेळी घाबरू नका, कोणालाही उठवू नका. शांतपणे स्वतःच्या मनाचा आवाज ऐका. तुमचे विचार कोणत्या दिशेने जात आहेत ते जाणून घ्या. अंगावर शहारे येणे, डोळ्यात नकळत पाणी येणे, अचानक कोणाला मदत करण्याची भावना जागृत होणे. स्वतःच्या आयुष्याचा, नशिबाचा, कुटुंबाच्या परिस्थितीचा विचार करत, प्रभू माझ्या आयुष्याची पुढे काय? असा जर प्रश्न तुमच्या मनात उमटणे, हे सर्व अंतर्मनातून येणारे सूचक संकेत असू शकतात. हा काळ भीतीचा नसून जागृतीचा आहे. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक कृतीने तुम्ही या संकेतांना योग्य दिशेने वळवू शकता. आपलं कल्याण कसं होईल, आपण काय करावं जेणेकरून आपलं मंगल होईल, असा विचार जर तुमच्या मनात यायला लागला असेल तर समजा तुमच्या आयुष्यातील बिघडलेली परिस्थिती सुधारण्याच्या मार्गावर आहे. फक्त एक साध्या श्रद्धेने केलेला उपाय त्या देवी शक्तीला प्रसन्न करण्यासाठी करा आणि मग पहा तुमची जोडी कशी बनवतात. पण त्याआधी सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे, नाहीतर केलेल्या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरू शकतं. माझ्या साधकांनो, मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात जे तुमच्या यशावर मनोमन जळतात. काही जण तुमची प्रगती सहन करू शकत नाहीत, तुमच्या आनंदावर नजर ठेवतात. तुम्ही अनुभवली असेल, एखादी वस्तू द्यायची ठरली आणि आधी कोणाला सांगितलं तर ती वस्तू मिळण्यात अडथळे येतात किंवा अनावश्यक उशीर होतो. घरात एखादं चांगलं काम, पूजा किंवा नवीन सुरुवात करायची म्हटलं आणि कोणाचा सल्ला घेतला तर काही लोक मुद्दाम अशी भीतीदायक बोलणी करतात की तुमच्या मनात शंका आणि भीती निर्माण होते. काही लोक वरवर मदत करत असल्याचं दाखवतात, पण आतून मात्र तुमच्यासाठी खड्डा खणण्याचा प्रयत्न करतात. हे वारंवार घडतं कारण जेव्हा तुम्ही यशाच्या मार्गावर चालू लागलात तेव्हा काही लोक तुम्हाला भरकवण्यासाठी मोठमोठी आमिषे दाखवतात. चला इथे पार्टीला जाऊया, तुझा खर्च नाही, असा बोलण्यानं तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न. म्हणून या काळात संयम, गुप्तता आणि विवेक राखणं अत्यंत आवश्यक आहे. तुमचे संकल्प, तुमचे नियोजन आणि तुमची प्रगती याबाबत प्रत्येकाशी चर्चा सुरू करू नका. श्रद्धा ठेवा, पण त्यासोबत शहाणपणही ठेवा, कारण खरी प्रगती शांतपणे, सातत्याने, जागरूकतेने साध्य होते. या क्षणापासून पुढील 7 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही या काळात चुकीचे व्यक्तीवर विश्वास ठेवला, तुमची मौल्यवान कामे बाजूला ठेवून तुमचा अमूल्य वेळ अशा पद्धतीने वाया घालवला जिथे तुमच्या आयुष्याला काही अर्थ नाही, जिथे तुमची उपस्थिती निरर्थक आहे, तर समजा सुधारण्याची वेळ नाही तर बिघडण्याची सुरुवात होऊ शकते. सध्या तुमच्यावर अनेक देवी देवतांचा कृपा असल्याचे मानले जाते आणि त्या तुमचे जीवन आनंदाने, समाधानाने फुलावे अशी इच्छा करतात. तुम्ही मागील वर्ष खूप दुःख आणि संघर्ष अनुभवला आहे. आता फळ मिळण्याची वेळ जवळ येत असताना जर तुम्ही अशा लोकांच्या सहवासात राहिलात जे स्वतः चुकीची कृती करतात आणि तुम्हालाही चुकीचा सल्ला देतात तर तुमचे मंगल साध्य होणार नाही. म्हणून पुढील 7 दिवस विशेष सावध राहा. जे लोक फक्त दिखावा करतात, अहंकाराने बोलतात, इतरांना खाली खेचण्याचा प्रयत्न करतात, दुसऱ्यांच्या आनंदात आनंद न मानता मस्त वागळतात, अशा लोकांपासून अंतर ठेवा. जे स्वतः चांगले आचरण करत नाहीत आणि तुम्हालाही चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यापासून सध्या तरी दूर राहण्याचे हिताचे आहे. तुमचा वेळ, तुमची ऊर्जा आणि तुमचे ध्येय याची किंमत ओळखा, कारण योग्य संगत, संयमाने, शहाणपण यांच्यामुळे खरा उत्कर्ष साध्य होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या उशाजवळ एक स्वच्छ पाण्याचा ग्लास भरून ठेवा. मनात शांतपणे एवढेच म्हणा, माझ्या भाग्यात जे योग्य आहे तेच मला प्राप्त होते. सकाळी उठल्यानंतर ते पाणी एखाद्या रोपट्याला घाला. हा उपाय केल्यानंतर त्या रोपट्याकडे लक्ष द्या. पुढील काही दिवस ते ताजेतवाने आणि हिरवे राहते का हे पहा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, रोपट्याची स्थिती अनेक नैसर्गिक कारणांवर अवलंबून असते. पाणी, सूर्यप्रकाश, माती, काळजी, त्यामुळे त्यावरून कोणत्याही अंधश्रद्धेचे निष्कर्ष काढू नका. खरा अर्थ या कृतीत आहे तो तुमच्या संकल्पना, सकारात्मक विचारात आणि आत्मपरीक्षणात. जर रोपटे नीट वाढत असेल तर समजा तुम्ही योग्य दिशेने प्रयत्न करत आहात आणि जर ते कोमजले तर त्यातूनच इतका संदेश घ्या की कदाचित अधिक काळजी, अधिक शिस्त आणि योग्य मार्गाची गरज आहे. पुढे 7 दिवस स्वतःवर लक्ष केंद्रित करा, तुमचे ध्येय स्पष्ट करा आणि चुकीच्या सवयींपासून दूर राहा. देव संकेत सर्वांना मिळत नाही आणि जर हा संदेश पोहोचला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.